तर मग गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्याला काहीच नाही, आता जायचं पाणी आणायला. बघू शकता तिथं आपलं कॅन ठेवले मित्रांनो. रात्री लाईन गेली होती, डबल आलीच नाही वापस, त्याच्यामुळे आता ही कॅन आपल्याला आता विहिरीवरून भरून आणणं आहे. चला मी तुम्हाला जातो विहिरीवर घेऊन. हे बघू शकता की कॅन गेन सगळं घेतलेलं आहे आपण. आणि चाळणी राहिली मित्रांनो आपली, त्याच्यात लय मोठं कचरं येतं ना, त्याच्यामुळं ती चाळणी आपल्याला ते गाळून पाणी घ्यायसाठी तिथं लागते. तर चला, चाळणी जळेल आहे मित्रांनो आपली. तुम्हाला दाखवतो मी आपली चाळणी किती जळेल आहे. तर चाळणी इकडं असेल बहुतेक. मित्रांनो आपली चाळणी कुठे गेली काय मित्रांनो. आपली चाळणी तर सापडली आपल्याला, बघू शकते इकडे जळाली ती. पण ही इतकुशी चाळणी मित्रांनो भरपूर काम करते. माहिती काय की त्या विहिरीमध्ये समजा जे कचरं आता उन्हाळ्यामध्ये पडेल असते ना, ते ह्या चाळणीमुळं आपलं गाळल्या जाते. तर तुम्ही बघू शकता की आता आपल्याला जायचं आहे त्या खांब्याजवळ जायचं आहे मित्रांनो. भरपूर सारं लांब आहे इथं मित्रांनो. सूर्यदेव तर बघू शकता, तर आता भरपूर वर आलेले आहेत मित्रांनो. आता 8 वाजेचा जो टाईम इथं झालेला आहे आणि आपण चाललो आहे आता पाणी आणायसाठी त्या विहिरीवर. तर तुम्ही बघू शकता की विहीर अजून आपली जवळजवळ आलेली आहे. तर चला मग ते वाढण्यावर बघू शकता मित्रांनो तुम्ही, ते तुम्हाला दिसत असेल ते तिथं जवळ गेलं ना, ते पळून जाईन. तुम्ही बघा मग. तुम्हाला दाखवतो मी त्याला. हे बघा मित्रांनो, धुरुडा पळून गेलं मित्रांनो. ते धुरुडा जवळजवळ आलेला आहे. ती फुलं इथं आपल्याला दिसून येत आहेत थोडी थोडी. चला मी काढतो मग मित्रांनो. आता आपण इथे विहिरीजवळ आलेलो. हे बघू शकता, याला पावरा म्हणतात. बाटली पाणी काढायची. पाणी बघू शकता किती खोली तर गेलेलं आहे विहिरीचं. बुडात गेलेलं आहे मित्रांनो डायरेक्ट. तर हिला काही पाणी आता डबल वापस येत नाही, कारण की हे साठवणीचंच पाणी असतंय. येते थोडंफार ते सीझनमध्ये, आता नाही येते. तर बघा तुम्ही की पाण्याची पातळी जी आहे तिथं खोल जाईल मित्रांनो, कारण की तुम्ही बघू शकता की तिकडे किती मोठे रोय आहे इथं. ते तिकडे एक ते लगे लांब आहेत तिथे. ते तुम्हाला काही दिसणार नाही, लय लांब आहेत ते. तर चला मग मित्रांनो, इथं काढूया आपण पाणी आणि मग नेऊया तिकडं. आपल्या पियाला ते कामी येईन नंतर आपल्याला. तर चला मग भेटूया पाणी काढणं झाल्यावर. तर मग मित्रांनो इथं पाणी गिनी आणून ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता की आता सकाळचं वातावरण इथं भरपूर भारी होऊ राहिलेलं आहे. तर चला मग मित्रांनो, आपल्याला टाकायचं कारल्याला पाणी, कारण की आपलं काल थोडंफार पाणी टाकायचं राहिलं होतं कारल्याला. तर चला मग ते काम एकदा करूया मित्रांनो. आपला बूट इथं हाईट होईल, आपण दुसरा बूट घातलेला आहे म्हणजे की रनिंगचा. तर मित्रांनो आता आपल्याला जाणं आहे ह्या नीटमध्ये, तिकडं जाणं आहे मित्रांनो, कारण की आपण कॅन तिकडं ठेवली होती काल. तिकडे बघू शकता तुम्ही, तिकडे कॅन तुम्हाला इथं दिसत राहिली असं बारीकी. तर चला मग मित्रांनो, ते एकदा कॅन इकडे आणूया आणि त्या कॅनीमध्ये पाणी घेऊन आपण आता कारल्यामध्ये जाऊया. कारल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी. तर चला मग भेटूया डायरेक्ट आता कारल्याचे. तर मग मित्रांनो आता आपण कारल्याच्या नीटमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की आपलं कारल्याचं जे पीक आहे ते आता भरपूर इथं मोठं झालेलं आहे. काही काही लहान आहे, काही काही बघू शकता भरपूर इथं मोठं झालेलं आहे. आणि अशी लई मोठी येलं आहे मित्रांनो. तिकडे बघू शकता, तिकडं पण आहेत, इकडं पण आहेत आणि इकडं पण आहेत. तर चला मग मित्रांनो, याला घेऊया एकदा पाणी टाकून पटकन आणि मग बघूया की काय करायचं नंतर काम आपल्याला. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपलं जे पाणी मित्रांनो ते आधी इथं टाकणं झालेलं आहे. बघू शकता इथं ओल्लं झालेलं आहे मस्त. इथं बघू शकता आपलं कारलं जे आहे ते आता इथं एक नंबर आहे. तर चला मग मित्रांनो, आता आपल्याला काय काम करायचं काय नाही हे तुम्हाला मी इथं सांगतो, कारण की आता आपल्याला टमाट्याच्या शेतामध्येच जायचं आहे. शेजारचंच टमाट्याचे शेत आहे, त्याच्यामध्ये जाऊया आणि बघूया की काय इथं काम करायचं आहे आपल्याला. तर इकडे बघू शकता तुम्ही, भरपूर भारी इथं आपल्या कारल्याचा प्लॉट इथं चालू झालेला आहे, म्हणजे की जो उगणं चालू झालेलं आहे. इकडे बघा, मी तुम्हाला दाखवतो एकदा याला कसं करायला लागतं आहे. हे बघा, ही अशी जाळी मित्रांनो, अशी जाळी गुंफून लागते, जेणेकरून ही जाळी जी असते ती मोठ्या प्रमाणात इथं होते. आणि इकडे बघू शकता याला पाणी टाकलं होतं, तर आता किती मस्त हिरवं इथं झालेलं आहे. आणि तिकडे पण आहेत मित्रांनो झाडं याच्यात हिरवे. इकडे बघू शकता इथं एक आहे आणि हे पण आहे. तर चला मग मित्रांनो, जाऊया टमाट्याच्या शेतामध्ये न टाईम वेस्ट करता. तर चला भेटूया डायरेक्ट आता टमाट्याच्या शेतामध्ये. तर मग मित्रांनो, आता झालं आहे संध्याकाळचे 4-4:30च्या आसपास टाईम झालेला आहे आणि आता आपल्याला भरायचं आहे पाणी. तर आपण चाललो आहे आता आपण कॅन घेऊन पाणी भरायला. इथं आपलं मोटर सगळे पाणी पाहू आता येतं का नाही इथं, कारण की रात्री आपण मोटर चालू केली ती पण पाणी आलंच नव्हतं. तर चला मग, लाईन तर इथं आहे, लाईन तर नाही मित्रांनो, कारण की तिकडं बघू शकता तुम्ही, तिकडं लाईन दिसून नाही राहिली. तरी बी आपण आता मोटर इथं चालू करून बघूया, जेणेकरून आपलं बघूया काय काय होतं काय काय नाही इथं.
इथं लाईट लावेल आहे आपण आणि बघूया आता मोटर चालू म्हणते आपली ते मित्रांनो. आपली मोटर जी आहे तिथं चालू झालेली आहे. आता ही कॅन पटकन भरून घेऊया. हवा येते का हे बघा, तुम्हाला आवाज येत असेल. हवा येणं चालू झालेली. पाणी येतं की नाही पाणी उसर वाट बघूया. तर मग मित्रांनो, आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता तुम्ही बघू शकता की आता आपण आता शेतामध्येच आहे, कारण की मी शेतामध्येच राहतो. ते चॅलेंज घेतल्यामुळं तर बघू शकता की आताचं वातावरण जे आहे मित्रांनो, इथलचं बघू शकता तुम्ही कसं दिसतं इथं. आणि सकाळचं जे वातावरण ते पण मी तुम्हाला इथं दाखवत असतो. तर बघा मित्रांनो, आता लाईन गिन सगळे आहे तिथं बघू शकता. लाईट लागेल आहे आता बघू शकता भरपूर. आता आपल्याला हातपाय गीतपाय धुवायचेत. इथं बघू शकता आपण आता कॅन भरून ठेवलेली. इथं आपला बॅरर आहे मित्रांनो. आणि हे आपलं डबं मित्रांनो ऑर्गॅनिक. हे ऑर्गॅनिक आहे का कोणतं का NPK म्हणतात, पण ऑर्गॅनिक आहे असं म्हणतात. हे आणलं होतं मी आपल्या टमाट्याला सोडायला. तर तुम्ही बघू शकता की अजून आपली सुडी जी आहे ती काढायची राहिली. आणि तिकडं 2 सागाचे झाड आहेत, ते मी तुम्हाला उद्या दाखवीन सकाळी. आणि आता काहीच नाही, आता आपल्याला जायचं आहे, हातपाय पाय धुवायचे, तर आराम करायचा आहे मस्तपैकी. तांगड्या ताणून झोपायचं आहे लगे सकाळपर्यंत. उद्या सकाळी मित्रांनो 3 वाजता उठूया आपण. उद्यापासून घेऊया एक चॅलेंज. 3 वाजता उठायचं आणि 3 वाजेपासून भरपूर व्यायाम करायचा, मेडिटेशन करायचं, सगळं करायचं. तर 6 महिने करून बघूया आणि काय काय आपल्या शरीरामध्ये आपल्या अंगामध्ये काय काय बदल होतो तो तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणजे की इथून पुढं सांगणार आहे. उद्या आपल्याला तसं करायचं. नो एक्सक्युसेस, म्हणजे की याच्यामध्ये नो ब्रेक घ्यायला चालणार आहे. ज्या दिवशी जास्त बिमार तर नाही म्हणा, पण ज्या दिवशी जास्त थंडी पडन आणि ज्या दिवशी जास्त पाणी पडन त्या दिवशी 1 घंटा जास्त व्यायाम करायचा आणि जास्त एक्सरसाइज करायची आणि मेडिटेशन जास्त करायचं. तर बहाणे बनवणं बंद झाले, आता ते करून बघूया, त्यानं काही फरक पडतो का ते बघूया. तर चला मग दिवसाचा व्हिडिओ करूया एंडिंग. मी धुतोय आता हातपाय गीतपाय आणि मग मला जायचं झोपायला. तर चला मग जाऊया मित्रांनो, मस्तपैकी एन्जॉय करूया आजचा दिवस. हे फक्त आपल्याकडं उद्यापासून आपली जर्नी जी आहे ती इथं लई मस्त चालू होणार आहे. तुम्हाला लई इंटरेस्टिंग दाखवतो मी काय काय होतं, काय काय शरीरामध्ये बदल होतात, काय काय नाही, हे सगळं आपण इथं पाहणार आहे. आता सध्या मी सांगतो मला काय काय म्हणजे की जास्त जर का कोणी बोललं ना तर मला ध्यानात नाही राहते. हे मोबाईलमुळं सगळ्यालाच तसं होऊ राहिलं आहे. काल काय खाल्लं आहे आपण, म्हणजे काय जेवण केलं ते आपल्याला ध्यानात राहत नाही. पण हे सगळं जर केलं तर खरंच आपल्या शरीरामध्ये बदल होतो का? तर मग मित्रांनो, मी याच्यामध्ये काय काय करणार आहे माहिती आहे का? आपल्याला काय करायचं माहिती आहे का, की 2-3 गोष्टी जास्त पाळायच्यात. म्हणजे की सकाळी 3 वाजता उठून गरम पाणी करून पिणं हे आपल्या याच्यामध्ये ॲड आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थंड पाण्यानं आंघोळ करायची नंतर. आणि ते बाकीचं काम जे आहे आणि मेडिटेशन करायचे पूर्ण 1 घंटा. त्याच्यात अलोम विलोम आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, समजा हे सगळं झालं की मग रनिंग करायची कंप्लीट 30-45 मिनटं. कंप्लीट 45 मिनटं कुठं पळायचं, इथं आपले बघू शकता किती मोठं शेत आहे, कुठं पळायचं आणि 45 मिनटं लगातार रनिंग करायची. आणि 45 मिनटं रनिंग झाली मित्रांनो की मग त्याच्यानंतर इम्पॉर्टंट त्यामध्ये फक्त 2-3च गोष्टी आहेत. तर त्या 2-3 गोष्टी कोणत्या आहेत ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता की आता आपलं आपण काय काय करू शकतो. पुलअप्स 100 पुलअप्स काढायचे आणि देशी जे दंड म्हणतात ते काढायचे आहेत आपल्याला 100 दंड. हे 10-15 पासून चालू करूया. आणि पुलअप्स जे असतात ना ते मारतात ते आपल्याला 100 काढायचे आहेत.